मंडळी, नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपानं राज्यातील सर्वात जास्त नगरपरिषद आणि नगरपालिकांवर बाजी मारलीय. परिणामी राज्यात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाच्या झालेले आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि मालवण या दोन नगरपरिषदेत भाजपाला त्यांच्या होम पिचवर निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा पराभव सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या जिवारी लागल्याने राणेंच्या नाराजीच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेले आहेत. खरं तर मालवणमध्ये शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपाचे पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या गाडीत पैसे पकडले. त्यावेळी देखील त्यांनी पोलिसांना मालवण पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करण्यास भाग पाडलं होतं. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. त्यामुळे नितेश राणे यांनी देखील आपला गड राखण्यासाठी आपल्या भावाचे आरोप फेटाळून लावत बेकायदेशीररित्या भाजप कार्यकर्त्यांच्या घरात घुसल्याचा आरोप करत निलेश राणे विरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे राणे बंधूंमधला वाद जास्तच पेटला आणि या नगरपरिषदेच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या. त्यामुळे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांची मालवणमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर दुसरीकडे नितेश राणे यांच्यावर देखील कणकवली आणि मालवणची जबाबदारी होती. मंडळी, राणे विरुद्ध राणे मैदानात उतरल्यामुळे कणकवली आणि मालवण या दोन्ही नगरपरिषदांकडे राज्याचं लक्ष लागून होतं. त्यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे भाजपचा गड राखणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या मालवण आणि कणकवली या दोन्ही नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुसंडी मारली आणि मालवण नगराध्यक्षपदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेच्या ममता वराडकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा 1011 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला. या विजयामुळे मालवण नगर परिषदेवर आता शिवसेनेने भगवा फडकवलेला आहे. मात्र नितेश राणे यांचा होमपिचवरच पराभव झाल्याने राणे कुटुंबियांमध्ये फूट पडल्याचं बोललं जाते. खरं तर राणे कुटुंबियांकडून रवींद्र चव्हाण यांच्याकडे महायुती म्हणून ही निवडणूक लढवली पाहिजे अशी मागणी केली जात होती. पण भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसं न करता सख्या भावाला वैरी केलं असं देखील आता बोललं जातंय. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडी चालू असताना नारायण राणे मात्र गप्पच राहिले. कारण त्यांना दोन्ही राणे बंधूंची बाजू घेता आली नाही. त्यांनी चुप्पी राखणं शहाणपणाचं समजलं. पण या निकालांमुळे पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून त्यांना कणकवली आणि मालवण या दोन्ही ठिकाणी अपयश पचवावं लागतं आहे. विशेषतः कणकवलीत भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं नितेश राणेंना हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. या विजयानंतर कणकवलीचे विजयी उमेदवार संदेश पारकर यांनी कणकवलीकरांचे आभार मानत या विजयात साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केलं. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि आमदार नितेश राणे यांचे विशेष आभार व्यक्त केले. कणकवलीत नकारात्मक वातावरण दूर करून विकासाचे नवे पर्व सुरू होईल असा विश्वासही त्यांनी दिला. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणेंचा ठरवून गेम केला का असं देखील बोललं जाते. कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कोकणामध्ये पाय रोवायचे आहेत. सिंधुदुर्गामध्ये राणेंच्या नेतृत्वात भाजपाची तिथे सत्ता आहे. रत्नागिरीचे शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे आपसुकच सिंधुदुर्गवरती शिंदे सेनेचे वर्चस्व निर्माण करायच्या तयारीत आहेत. फोडा आणि राज्य करा या धर्तीवर शिंदे सेनेनं राण्यांना घरातलाच माणूस त्यांच्यासमोर उभा केलाय आणि आता याच माणसानं भाजपाच्या तिथल्या सत्तेला सुरुंग लावला. त्यामुळे नितेश राणेंचा ठरवून गेम केला का अशी शंका आता उपस्थित केली जातेय. या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर नितेश राणे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट करत इशारा दिलाय. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले की ते आत्तापर्यंत पक्षाच्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होते. त्यांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झालीय. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? काही गोष्टी बोलल्या नाही तर त्या खऱ्या वाटायला लागतात असेही नितेश राणे यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे आणि आता ती वेळ आली असं सांगत इशारा दिलाय. पण मंडळी, या राजकीय रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वतःची पोळी भाजली. दुसऱ्या बाजूला राणे कुटुंबियांमध्ये दुरावा आला हे मात्र खरं. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? नितेश राणेंचा गेम कोणी केला? राणे कुटुंबात फूट कोणी पाडली? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या पुढचा विचार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.